वकिलाला मी आत्ता भेटून आलो ना, कागदपत्रावर तिच्या सह्या पण घ्यायच्या आहेत आणि सह्या झाल्या की मग ते पैसे तिला देता येतील. सून एका घरातली नोकरी हेच कळत नाही मला. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत असतात ते मला. तुला मी सांगितलं होतं चांगलं की तू तिकडे वृद्धाश्रमात सुखाने 2 घास खा आणि आम्हाला इकडे सुखाने जगू दे. मी संध्याकाळी कामावर असतो, मला तुझं काळ तोड अजिबात दिसलं नाही पाहिजे. मंदिरात गेले असतील आई. हाय इथं मंदिरात गेले असेल. हा सवय आहे त्यांना, सकाळी सकाळी ते मंदिरातच जातात. जा इथून. लक्षात माझं घ्या. चुकलं मामा. आई माझं चुकलं. मी काहीच नाही केलं का परसाठी सांग तुझं आता मला. जिने जन्म दिला तिच्या डोळ्यात अश्रू आणि काल आलेल्या पोरीच्या चेहऱ्यावर हसू, याला तर चांगला धडा शिकवलाच पाहिजे. अरे हा कॅनलला पाणी आलंय ना. अरे मस्त आहे, यंदा कारखाने बाजार पण चांगला काढलाय. हा जाईल ऊस आता जाईल लवकरच. हा करतो तुला फोन. हा ठीक. पूजा काय झालं, का तोंड पाडून बसलीस? काय नाही झालं. हे बघ काय झालं सांग मला. हे असं तू वाकड तोंड बघून मी कामाला जाऊ का? तुम्हाला माझं बरं वाकडं तोंड दिसतं, तुमच्या आईचं नाही दिसत. झालंय काय ते सांग मला. तू असं कोड्यात बोलू नकोस. अहो तुम्हाला धडधडीत दिसतंय, काय झालं तरी विचारताय मला. घरात रोजचे भांडणं चालले ते दिसत नाही की तुम्हाला? अगं पूजा, घर संसार म्हणलं की छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. तू एवढं त्याच्यावर चिडायची काय काय गरज काय सांग बरं मला. मी चिडते का तुमच्यावर? आणि चिडायसारखं काय झालं म्हणजे? अहो तुमची आई बघा ना, चहा साखरच एवढी का टाकली, भाजी तेलच का टाकलं, एवढ्या चपात्याच का केल्या? अहो मी सून एका घरातली नोकरी हेच कळत नाही मला. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत असतात ते मला. हे बघ तिचं वय झालंय, थोडं तू समजून घेत जा. होते चिडचिड वयाप्रमाणे, तू थोडं समजून घे. अहो किती समजून घ्यायचं मी? आतापर्यंत समजूनच घेत चालले. आता माझ्याकडनं नाही सहन होत. एक तर ती या घरात राहील, नाही तर मी राहीन. तुम्ही बघा तुम्हाला काय करायचंय ते. अरे हे तुमचं रोजच झालंय. एकदाच काय आहे ना, ते एकदाच मिटवतो तुमचं. आई, हे आई इकडे ये बरं. काय झालं रे बाळा? काय लावलं तुम्ही दोघींनी? माझं जगणं मुश्किल केलं. मी कामावर जाऊ का काय करू, का तुमची भांडं बघत बसू इथं? अरे काय केलंय मी? काय केलं म्हणजे? तुला सांगितलं होतं ना, तुला आम्हाला सुखाने राहत बघवत नाही का आम्ही राहतोय नीट? तर एकदा सांगितलं होतं तुला तिकडे वृद्धाश्रमात सुखाने नीट 2 घास खा. तर ते नकोय तुला, इथंच राहायचं या. अरे मी तिला फक्त एवढंच म्हणाले की मला हे बघ ते मला काय माहित नाही अजिबात. तुला मी सांगितलं होतं चांगलं की तू तिकडे वृद्धाश्रमात सुखाने 2 घास खा आणि आम्हाला इकडे सुखाने जगू दे. हे रोजची किटकिट मला नको झाली आता. एकतर आबा गेल्यापासून नीट काय बघितलं नाही, सगळं दिवस गरिबीत काढल्यात आणि वरून हा वैताग. मी संध्याकाळी कामावर असतो, मला तुझं काळ तोड अजिबात दिसलं नाही पाहिजे. जा इथून. निघ, येऊ नको माघारी आता अजिबात. हे जा तू पण आता. जाते. अक्के? ए अक्के? अक्के? अगं तुला भेटायला येत होतो मी. हा? अरे कसं कुठं आहे? चाललीस? मी असं जरा मंदिरात चाललो होते. मंदिरात? होय. आणि पायात चप्पल नाही काय नाही अशीच चालली होय? अरे बाबा उपास आहे ना. उपवास? होय. अक्के, आता मी तुला लहानपणापासून ओळखते. उपवास जरी असला ना तरी तुझ्या पायात चप्पल असती. आता चप्पल नाही, तू अशीच बाहेर पडलीयस, चेहरा पडलाय म्हणजे काही ना काहीतरी घाले. काय झालंय मला सांग. अगं रडू नको. काय झालंय? तुला माझी शपथ आहे, सांग काय झालंय? काय सांगायचं, आपलेच दाट आपलेच ओठ. म्हणजे घरातली गोष्ट सांगून
माझ्याच घराचा संबंध जातो ना. हं? अरे काय सांगू आता, सुनील आणि पोराला मी घरात नकोय. नकोय? रोज काही ना काही कटकट करून मला घरातून बाहेर काढायच्या मागायला लागलं. पोरग म्हणतोय हं. लहानपणापासून तू काहीच नाही केलंस माझ्यासाठी. तू सांग, मी काहीच नाही केलं का पोरासाठी? सांग तूच आता मला. थांब, त्याच्याकडे मी बघतोच. हे बघ, मी पुढे जातो, तू ये मागणं. हां, मी बघतो त्याच्याकडे. आता काय झालं तुला रुसायला? अहो कुठं रुसले मी, अशीच बसले होते. जाऊ दे, आता आई गेली, आता काय टेन्शन नाही तुला. आता चहात साखर जास्त टाक, नाहीतर कालवत मीठ जास्त टाक. आता तुझ्या हातचं सगळंच गोड लागणार आहे मला. बरं मी काय म्हणते, बोल ना. आता 2-3 दिवसांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. हां, आपण जायचं का शॉपिंगला? असं म्हणते, जाऊयात. जिने जन्म दिला तिच्या डोळ्यात अश्रू आणि काल आलेल्या पोरीच्या चेहऱ्यावर हसू, याला तर चांगला धडा शिकवलाच पाहिजे. रोहित, हे रोहित. जेवण केलंय मी, म्हणजे बनवून ठेवलंय तुमच्याच आवडीचं. अरे मामाचा आवाज वाटतं. थांब, तू जेवण वाढ, तोपर्यंत मी बघतो मामा काय म्हणतोय. बरं. मामा, तुम्ही अचानक कसं काय? यावं लागलं जरा. काय म्हणतो रोहित, म्हणजे काय चाललंय काय? काय नाही, आताच रानातून आलो. हां, हा, निवांत आहे सगळं. काय पीक पाणी काय म्हणतंय? पीक वगैरे मस्त आहे सगळं. तू आहे. कसं काय, बरं आहेस का? हा, मी बरा आहे की. नाही म्हणलं, घरात सगळं व्यवस्थित आहे ना? हा, सगळं व्यवस्थित आहे. आई, सोनबाई? हो, सगळं व्यवस्थित आहे. हा, चांगलं आहे ना व्यवस्थित? हे घ्या मामा. पाणी घे. नको, धन्यवाद. मला आता तुझ्या घरातलं पाणी पण नाही प्यायचे, चहा पाणी काहीच करू नका. काय झालं मामा? अक्की कुठे आहे? होय ग, आई कुठे पूजा? मंदिरात गेले असतील नाही. हा, इथं मंदिरात गेले असेल. हा, सवय ना त्यांना, सकाळी सकाळी ते मंदिरातच जातात. बरोबर, मंदिरात नाही तर गावात गेले असेल नाही का? हो. हा, ती अक्की आली असती तर जरा सांगितलं असतं. आपल्या पवन चक्कीचे पैसे आलेत ना. पैसे? 2.5 कोटी आलेत. हा, आणि आईच्या हिश्श्यावर? आईच्या हिश्श्यावर बघ, एक 4 हिस्से केलं ना, 60-70 लाख कुठेच नाही गेले. 60-70 लाख? हा, ती अक्की मला म्हणत होती बंगला बिंगला बांधायचा आहे, म्हणलं दिलं असतं तिला. हा, ते घर बांधायचंय ना मला. हा, म्हणूनच म्हणलं दिलं असतं तिला. कुठे गेली कुठं? असेल इथंच कुठेतरी गावात. मी बघून येतो. हा, चला मी पण येते तुमच्यासोबत. होय होय, तू चल एक चल. काम कर, तू चहा ठेव मामाला, मी आलो बघून. बरं मामा बसा तुम्ही, मी नाश्ता पण बनवते. नाही नाही, नको, चहा पाणी काय नको. अक्की कुठे आहे तिला बोलवा, तिला सांगायला पाहिजे. कसं आहे, काही गोष्टी तिलाच सांगायला पाहिजे, तिलाच द्यायला पाहिजे. बरं तुम्ही बसा ना, मी नाश्ता पण बनवते ना तुम्हाला. नाश्ता नको, काही नको. हा, चला अक्कीलाच सांगूया. कारण कसं आहे, ते वकिलाला मी आत्ता भेटून आले ना, कागदपत्रावर तिच्या सह्या पण घ्यायच्या आहेत, आणि सह्या झाल्या की मग ते पैसे तिला देता येतील. बरोबर, चला आपण ऐकू. हा, आईला बघू. ते पैशाचं बघ कसं आहे माहिती आहे का गणित, तुला सांगतो. आई आई, मंदिरात आहे का बघ? मी बघते, थांबा बरं. बघ बरं. आई ए आई, कुठं आहे का? नाही ना हो, मला गेले वाटतं शेतात गेल्या असतील त्या. हा. चल बघू. हा. आई आई, कुठं गेली गाडी ही? अहो सापडत शेतात असती ना. रानात असेल बहुतेक. हा. आपण रानात जाऊ. बरं चला ना. थांबा, ती शेतात पण नाही आणि रानात पण नाही आणि मंदिरात पण नाही. मला माहिती आहे ते कुठं आहे ते. तुला कसं काय माहिती मामा? कसं आहे बाळा, ती अगोदर माझी बहीण आहे आणि मग तुझी आई झाली. हरवलेल्या वस्तू सापडतात, हरवलेली माणसं नाही सापडत. म्हणजे काय बोलतोय मामा? मला माहिती आहे, चला मी दाखवतो कुठं आहे ते.
आई 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 तू का रडते काय झालं? काय झालं? आई काय झालं? काय रडते? अरे तुला लाज वाटायला पाहिजे. हा? तू जन्मल्यापासनं लहानपणापासून कष्ट करून तिनं तुला वाढवलं, मोठं केलं, आणि तू तिला विचारतोय आता का रडती? काय रोही, तुझा बाप तुला सोडून गेल्यापासनं तिनं धुणं भांडी करून तुला वाढवलं. तू तू काय म्हणतो तिला? घरातनं बाहेर जा. हा? सुनबाईला अशी बोललीस तशी बोललीस. हा? आम्ही दोघांनी घरात काय सुखानं संसार करतो, तुझी काही गरज नाही, तुझा बाहेर हाकललं होय तिला? काय रोहित, अरे मामा पण ह्यांची सारखीच रोजच भांडणं, मी वैतागलो होतो. वैतागला होतास बरोबर आहे, पण शेवटी तुझी आई आहे ना. अरे तुझा बाप त्या दुसऱ्या बाईच्या नादात घर सोडून गेला. तो बाप गेला असताना सुद्धा हिनं तुला कधी बापाची जाणीव करून दिली नाही. तुला आहे त्या परिस्थितीत कष्ट करून वाढवलं आणि तू तिला घरात बाहेर हाकला निघालास. तू काय बोलतोय मामा? माझा बाप जिवंत आहे. माझा बाप तर मेला म्हणली आई मला. जिवंत आहे, पण ते महत्वाचं नाही. आता आई तुझ्या बरोबर आहे, तिला सांभाळायचं सोडून, तिची काळजी घ्यायची सोडून तुम्ही तिला घरातनं बाहेर निकाल. हा? घरातनं बाहेर काढणार काय? हा? तुझ्या कष्टाची जरा तरी जाणीव ठेव. बघ तिच्याकडे, बघ बघ रोहित आणि पूजा, कष्टानं उभं केलं रे हिनं सगळं. शेवटी आई आहे ती, तिची माया कधी कमी होत नाही. बघ, एक वेळ गेलेला पैसा कमवता येतो, प्रॉपर्टी कमवता येते, पण आई नावाची सावली आयुष्यात गेली ना तर ती कुठंच नाही सापडत, ना मंदिरात ना कुठंच. त्यामुळं आईची किंमत ठेवा, आईला जपा. लक्षात माझं घ्या. चुकलं मामा, आई माझं चुकलं, माझं चुकलं, मला माफ कर, मला माफ कर आई, माझं चुकलं. उठ. तू माझ्यासाठी एवढं सगळं केलं. आई माझ्याकडनं पण चुकलं, मला माफ करा. हे बघा पोरानं, उठ. अरे किती केलं तरी आई वडिलांनी आपल्यासाठी कष्ट खाल्लेलं असतात, आपलं आयुष्य घालवलेलं असतं. हा? अशा आई बापाला वाऱ्यावर सोडू नये. हा? हे बघा, इथनं पुढे तिची काळजी घ्या, जपा. तुमचा मामा आहे, काय बी लागलं तर सांगा. हा? काळजी घ्या. चल घरी चल, चला घरी चल.